नमस्कार बालमित्र हो, आज आपण संकलित मूल्यमापन सत्र पेपर 1 इयत्ता 8वी विषय मराठी. तर आता आपण ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर प्रश्न तिसरा आहे, खालील परिच्छेद वाचा व त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर पहिला प्रश्न आहे, चौकट पूर्ण करा. डोंगर दऱ्यातून मनसोक्त भटकणारा, लिओनार्दो विंची. त्याच्यानंतर आहे, खालील घटनेचा परिचय लिहा. घटना आहे, लिओनार्दो निसर्गात राहिला. त्याचा परिणाम आहे, चित्र काढण्याची आवड निर्माण झाली. त्याच्यानंतर आहे, लिओनार्दोच्या कलेला त्याच्या वडिलांचा नकार नव्हता हे उतार्यातील कोणत्या वाक्यातून स्पष्ट होते ते वाक्य लिहा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, कशाला चित्रे काढतोस असं म्हणून त्याला कधीही रागवले नाहीत त्याचे वडील. त्याच्यानंतर आहे, काते लिहा. लिओनार्दो निसर्गातील कोणत्या गोष्टीचे निरीक्षण करून त्यावर प्रयोग करत असे. तर त्याचं उत्तर आहे, तो जंगलात फिरून पाली, सरडे, साप, वटवाघूळ असे गोळा करून आणायचा आणि त्यावर प्रयोग करत असत. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, तुझा आवडता छंद कोणता? तो छंद जोपासण्यावर तू कोणकोणते प्रयत्न करतोस किंवा करतेस ते 2 ते 3 वाक्यात लिहा. आता तुमचा कोणता छंद आहे त्यानुसार तुम्ही ह्याचं उत्तर लिहा. मी ह्याचं उत्तर माझ्या ह्याने लिहिलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न चौथा आहे, रस्त्यावरून जाताना घ्यायची काळजी या विषयांवर होणारा संवाद लिहा. तर आई आणि मुलगा या दोघांमध्ये रस्त्यानं जाताना काय संवाद होईल किंवा झाला त्यावर तुम्ही मस्त असा संवाद लिहा. मी इथं एक लिहिलेला आहे, तो तुम्ही व्यवस्थित वाचा आणि त्याचा व्यवस्थित असा अभ्यास करा. आणि उद्या हीच प्रश्नपत्रिका येणार आहे. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर प्रश्न आहे त्यातला पहिला, बालनाट्य स्पर्धेत किती शाळांनी सहभाग घेतला होता? तर त्याचं उत्तर आहे, 10 शाळांनी सहभाग घेतला होता. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, रियाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस कशासाठी जाहीर झाले? तर तिला उत्कृष्ट अभियानाचा प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले. त्याच्यानंतर आहे, रियाच्या यशामागे कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या त्या लिहा. त्याचं उत्तर आहे, रियाच्या सरांनी रियाच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, रियाच्या अनुभवातून विद्यार्थी म्हणून तुला काय मिळाले ते स्वतःच्या शब्दात लिहा. तर त्याचं उत्तर तुम्ही तुमच्या मनाने लिहा. त्याच्यानंतर प्रश्न 6वा आहे, खालील दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. चौकोनात दिलेली मन ओळखावं लिहा. तर इथं एक चौकोन दिला आहे, त्याच्यावरती तुम्हाला मन लिहायची आहे. तर ती मन आहे, घरोघरी मातीच्या चुली. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय आहे, वरील चौकोनात दिलेल्या म्हणीच्या योग्य अर्थाच्या पर्यायासमोर अशी खूण करा. तर पहिला पर्याय काय आहे, प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली असणे. दुसरा आहे, सगळीकडे गरिबी असणे. आणि तिसरा आहे, सर्वत्र सारखी परिस्थिती असणे. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3, सर्वत्र सारखी परिस्थिती असणे असं आहे. त्याच्यानंतर खाली आहे, थांबला तो संपला या सपानाचा अर्थ लिहा. तर त्याचं उत्तर आहे, एखादे ध्येय गाठायचे असल्यास सतत पुढचा मार्ग धरावा. त्यासाठी कशाची वाट पाहत थांबू नये. त्याच्यानंतर आहे, कानात प्राण आणून ऐकणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा व योग्य पर्यायाला गोल करा. तर पहिला आहे, कानात जीव आणणे. दुसरा आहे, लक्षपूर्वक ऐकणे.
आणि तिसरा आहे कानात सांगणे. तर याचं पर्याय क्रमांक 2 लक्षपूर्वक ऐकणे हे उत्तर याचं बरोबर आहे. या प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित असा तुम्ही अभ्यास करा आणि उद्या छान असा पेपर लिहा. आणि त्याच्यानंतरनं प्रश्न 7वा आहे, खालील कविता वाचा व त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर इथं कविता दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित वाचायची आणि त्यावरचे प्रश्न लिहायचे आहेत. आहे वरील कवितेत कशाविषयी वर्णन आले आहे ते लिहा. तर त्याचं उत्तर आहे विज्ञानाविषयी. त्याच्यानंतर दुसरं आहे नवसूर्य या शब्दातून कवीला अभिप्रेत असलेला अर्थ. इथं 3 पर्याय दिले आहेत, नवीन दिवस, नवीन आशा, नवीन सूर्य. तर त्यातलं पहिलं आहे नवीन दिवस. त्याच्यानंतर वरील कवितेतील यमक जुळणारी कोणती एक शब्दाची जोडी लिहा. उगवतो, बहरतो, दिव्य, भव्य, विजला, दिसला. त्याच्यानंतर नवचैतन्य मनामनात स्फुरण पावल्याने सगळी दुर्बलता नाहीशी झाली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे नवी चेतना आंतरिक स्फुरली, दुबळेपणा गेले, नैराश्याच्या होळीमधून तेज नवे आले. तर ह्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्या जीवनात झालेले सकारात्मक बदल याविषयी 3 ते 4 वाक्य लिहा. तर तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या मनाने लिहू शकता किंवा हे पाहून पण तुम्ही लिहा. त्याच्यानंतर प्रश्न 8वा आहे निसर्ग आपला खरा मित्र या विषयावर खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 8 ते 10 वाक्यात निबंध लिहा. तर निसर्ग आपला सोबत यावर तुम्ही सुंदर असा निबंध लिहा. मी इथं दिलेला आहे, हा पाहून लिहा किंवा तुम्ही तुमच्या मनाने पण लिहू शकता, तसं तुम्ही लिहा. त्याच्यानंतर 9वा प्रश्न आहे तुमच्या शाळेमध्ये उन्हाळ्या सुट्टीत हस्ताक्षर सुंदर करूया हे 10 दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा. तर मग तुम्ही असं छान असं पत्र लिहा. पाहू शकता इथं मी हे लिहिलेलं आहे, हे तुम्ही पाहून लिहा किंवा तुम्ही तुमच्या मनाने पण लिहू शकता. त्याच्यानंतर प्रश्न 10वा आहे खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा व योग्य शीर्षक दे. 2 मित्र जंगलातून प्रवास, अचानक अस्वल समोर येणे, पहिला मित्र पटकन झाडावर चढणे, दुसरा मित्र झाडावर चढण्यास असमर्थ, जमिनीवर पडून राहणे, अस्वलाचे त्यास हुंगणे, निघून जाणे, झाडावरचा मित्र खाली येणे, अस्वलाच्या बोलण्याबाबत विचारणे, मित्राने उत्तर देणे. अशा ह्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला गोष्ट तयार करून लिहायची आहे. इथं मी ही गोष्ट लिहिलेली आहे. तुम्ही व्यवस्थित अशी वाचा आणि ह्याचं व्यवस्थित असं उत्तर लिहा आणि ही गोष्ट तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर प्रश्न 11वा आहे दिलेल्या सूचनेनुसार खालील कृती सोडवा. तर इथं वाक्य आहेत प्रयोग ओळखा म्हणून. सई पुस्तक वाचते, तर हा कर्मणी प्रयोग आहे. आणि दुसरा आहे त्याने बैलाला बांधले, हा कर्मणीच प्रयोग आहे. तर त्याच्यानंतर आहे अधोरेखित शब्दांचे सामान्य रूप ओळखा व लिहा. सायलीने प्राण्यांशी मैत्री केली, याचा आपल्याला सामान्य रूप लिहायचं आहे, तर प्राण्य. त्याच्यानंतर ई आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा व लिहा. त्याच्यानंतर ई आहे संधी विग्रह शब्द लिहायचे आहेत तुम्हाला. देव प्लस आलाय त्याचं होतं देवालय, आणि झोप प्लस आळू त्याचं होतं झोपाळू. तर ही अशा पद्धतीने तुमची प्रश्नपत्रिका संपलेली आहे आणि तुम्ही हिचा व्यवस्थित असा अभ्यास करा. आणि उद्या हीच प्रश्नपत्रिका येणार आहे. आणि सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटन दाबा. उद्या तुम्हाला जर प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्र हो.